आज पोळा. मातीचे बैल घरी आणून देव्हाऱ्यासमोर त्यांची पूजा केली जाते. त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगावर ठेवून मनोभावे पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याशिवाय घरात मातीचे 2 बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात आणि सोबत एक गव्हाळे केले जाते. त्यात त्यांचा चारा ठेवला जातो. शिवाय मातीचे खेळभांडे पण ठेवतात. भोवताल ज्वारीची रांगोळी काढली जाते. उंबरठ्यावर बैलांची झू ठेवली जाते. पोळ्याच्या दिवशी बैलांना आराम करू देतात म्हणून खांद्यावरची झू आज उंबरठ्यावर ठेवून तिची पूजा केली जाते. घरातील प्रत्येक दारांच्या शेजारी पळसाची फांदी ठेवली जाते. त्याला मेढे म्हणतात. त्यामागे कारण एकच की घरातली सगळी नकारात्मकता व रोगराई बाहेर पडू देत. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या पळसाच्या फांद्यांना चौकात नेऊन जाळले जाते आणि म्हटले जाते, आमच्या घरातली रोगराई किडे किटकुलं घेऊन जागे मारबत. दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडग्या येत असतो. नागपुरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सवही असतो. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. मुले लहान असताना अतिशय उत्साहाने मातीचे बैल खेळायला घेतात. नंतर तीच माती कुंडीतल्या झाडांना होते. पुन्हा पुढच्या पोळ्याला नवीन बैल आणले जातात. शेवटी श्रद्धाच महत्त्वाची असते, नाही का? परंपरा तर जपायचीच असते. आदरभाव व्यक्त करायचाच असतो. पोळ्याचा सण बघत असताना मनात आपल्या कृषी संस्कृतीबद्दल अभिमान दाटून येतो. शेतात कष्ट उपसणाऱ्या मुक्या जीवांबद्दल ऋण व्यक्त करणारी आपली संस्कृती मला वाटते जगाच्या पाठीवर एकमेव संस्कृती असावी. भलेही आज आपल्या शहरवासियांजवळ खरेखुरे बैल नसू देत ना, पण आपल्या पिढ्यानपिढ्या नक्कीच शेतीवर गुजराण करत आलेल्या आहेत. म्हणजेच बैलांचे योगदान महत्त्वाचेच आहे. आज त्यांच्याकडे आदराने पाहूया आणि मनोमन नमन करूया.